सध्या जोरदार प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असल्यामुळे जायकवाडीचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। आज जायकवाडीच्या धरणातून जवळपास 1,69,000 क्युसेसने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। सध्या गोदावरी नदी पात्र तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दुथडी भरून वाहत आहे। आपण आज गोदावरी नदी पात्र ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि जायकवाडी धरणातून ह्या गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरीचं जी पात्र आहे ते अशा प्रकारे दुथडी भरून वाहत आहे। जायकवाडी धरण जे आहे त्या धरणातून 1,69,000 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे आणि ह्या विसर्गामध्ये वेळोवेळी वाढ देखील करण्यात येईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे। आज आपण गोदावरी नदी पात्र जे आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने गोदावरी नदी पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। गोदावरी नदी पात्राची सध्या पाण्याची परिस्थिती वाढल्यामुळे गोदालगतच्या गावांचा संपर्क देखील तुटला आहे। इतकंच नाही तर अनेक शेतकऱ्यांना ह्याचा खूप मोठा फटका देखील बसल्याचं सांगितलं जात आहे।